नमो बुद्धाय, जय भीम. समता सैनिक दलातर्फे 23 जानेवारी 1933 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. त्यांचे स्वागत करण्यात आले आणि समता सैनिक दलाला सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं ते कार्य अतुलनीय आहे. आज समता सैनिक दल हे बाबासाहेबांच्या नावामुळे ओळखल्या जाते. तर संपूर्ण आंबेडकरी अनुयायांनी समता सैनिक दलाला मजबूत करावे. समता सैनिक दलाचे आपण फॉलोअर असलो पाहिजे. त्याचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. कारण समता सैनिक दल हे मातृसंघटन आहे आणि मातृसंघटन हे जिवंत राहिलं पाहिजे. देशामध्ये सर्वात ताकदवर राहिलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपली चळवळ ही जिवंत राहील. समता सैनिक दलाचं जे कार्य आहे हे फार महान कार्य आहे. समता सैनिक दल मजबूत होणे, ताकदवर होणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गती आणि ताकद अधिक जास्त प्रमाणात निर्माण करणे असं त्याचा अर्थ होते. म्हणून माझं सर्व आंबेडकरी अनुयायांना कडकडीची विनंती आहे की त्यांनी समता सैनिक दलामध्ये OBC, SC, ST आणि इतर लोक कसे जुळतील यावर त्यांनी भर दिला पाहिजे, कार्य केलं पाहिजे. अशी विचारप्रणाली बाबासाहेबांची या सर्व लोकांपर्यंत पोचवली पाहिजे, जेणेकरून OBC, SC, ST आणि इतर लोक समता सैनिक दलाशी जुळतील आणि संपूर्ण देशामध्ये एक फार मोठी अशी ताकद समता सैनिक दलाची निर्माण होईल. समता सैनिक दलाला मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे. समता सैनिक दलाच्या माध्यमातून तयार होऊन जो वर्ग तयार होईल, जो येणारी पिढी तयार होईल, समता सैनिक दलाच्या माध्यमातून जी येणारी पिढी तयार होईल ती पिढी अलग अलग क्षेत्रामध्ये जाईल. जसं की संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि मीडिया या समता सैनिक दलाच्या माध्यमातून जर तयार होऊन ते पुढे क्षेत्रामध्ये पदार्पण करेल, तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे जिवंत राहील आणि त्याचे रक्षक तयार होतील. कारण शिकवणारा जो एक टीचर असतो, एक मास्तर असतो, ते समता सैनिक दल आहे. याची आपल्याला जाणीव असली पाहिजे सर्वांना. म्हणून जो काही OBC, SC, ST आणि इतर जो वर्ग आहे हा समता सैनिक दलामध्ये कसा जुळेल आणि या माध्यमातून प्रशिक्षित होईल, तो अलग अलग क्षेत्रामध्ये कसा जाईल यावर जास्तीत जास्त कार्य करण्याची गरज आहे. म्हणून माझं सर्वांना असं या माझ्या छोट्याशा मुखातून सांगण्याची विनंती आहे, आपल्याला नम्र विनंती आहे की आपण यावर कार्य केलं पाहिजे. आपण समता सैनिक दलासोबत OBC, SC, ST आणि इतर सर्व समूहाला आपण जोडलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत विचारप्रणाली कशी आपल्याला प्रेरता येईल, बाबासाहेबांचे विचार आपल्याला या लोकांपर्यंत कसे नेता येईल यावर आपण काम केलं पाहिजे. चिंतन मनन केलं पाहिजे, प्रशिक्षण निर्माण केलं पाहिजे आणि हे शब्द अशी रचना तयार केली पाहिजे की त्या लोकांना आपल्याला जोडता येईल. कारण ते यापासून फार अज्ञानी आहे, फार दूर आहेत. बरेच लोक जुळलेले आहेत, पण जे काही अधिकही दूर राहिलेले आहेत यांचं अज्ञान आपण दूर केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती त्यांच्या मनामध्ये कशी एक मैत्री उत्पन्न होईल, त्यांचे विचार, बाबासाहेबांचे विचार या लोकांपर्यंत कसे पोचतील
यासाठी आपण फार बारकाईने फार प्रशिक्षित होऊन कार्य केलं पाहिजे आणि असं प्रशिक्षण निर्माण केलं पाहिजे की हे बाबासाहेबांचे विचार प्रत्येक लोकांपर्यंत पोचले पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे कार्य अधिक गतीने करता येईल. आणि हे कार्य गतिमान करण्यासाठी आपल्याला समता सैनिक दलाशी जुळून हे कार्य करण्याची फार आवश्यकता आहे. आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समता सैनिक दलाशी जुळून राहिलं पाहिजे. आपले वैचारिक मतभेद कितीही जरी असले, आपले आपसामधले भावाभावाचे जसे आपसामध्ये वैचारिक वाद असतात, असे आपले भावाभावांचे मित्रांचे आपसामध्ये वैचारिक वाद जरी असले तरी आपण समता सैनिक दलाचे फॉलोअर असलो पाहिजे, प्रचार आणि प्रसारक असलो पाहिजे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये असा, संघटनेमध्ये असा किंवा कुठल्याही तुम्ही संस्थेशी जुळून असा, पण तुम्ही समता सैनिक दलाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्याचे तुम्ही समर्थक असले पाहिजे, फॉलोअर असले पाहिजे. कारण समता सैनिक दल हे मातृसंघटन आहे आणि समता सैनिक दल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समता सैनिक दल असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपण सर्वांनी समता सैनिक दलाशी जुळून कार्य केलं पाहिजे, प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे. आपण असे कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.